कुणाची गडकरीच्या मुलाची पैसा मुलाची इथेनॉल कंपनी कुणाची गडकरीच्या मुलाची आम जनता त्रस्त है आम जनता त्रस्त है नाम सत्य है आम जनता त्रस्त है राम नाम सत्य है आम जनता त्रस्त है राम कंपनी कुणाची गडकरीच्या मुलाची इथेनॉल कंपनी कुणाची खाली डोक्यावर सरकारचं करायचं काय पेट्रोल पंपावर सुरू असलेल्या E20 पेट्रोलच्या सक्तीच्या विरोधात आम आदमी पार्टीने गाडीची अंत्ययात्रा काढून 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल सक्तीचा विरोध केला। बसंत बहार टॉकीज येथील पेट्रोल पंप येथून सुरू झालेली ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली। राम नाम सत्य है, आम जनता त्रस्त है, नितीन गडकरी मस्त है अशा घोषणा देण्यात आल्या। E20 पेट्रोलमुळे दुचाकी व चारचाकी गाड्यांचे मायलेज 5 ते 15% पर्यंत कमी झाले आहे। इथेनॉलमुळे इंजिनचे मुख्य भाग खराब होत आहेत आणि गाड्यांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला आहे। वाहनांची इंजिने शुद्ध पेट्रोलसाठी डिझाईन केलेली असतात। केंद्र सरकारच्या सध्याच्या धोरणामुळे ग्राहकांना शुद्ध पेट्रोलचा पर्याय मिळत नाही। इथेनॉलचे उत्पादन स्वस्त असतानाही ग्राहकांना E20 पेट्रोल पूर्ण दराने विकावे लागत आहे। यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय जनतेला दुहेरी फटका बसत असल्याचे यावेळी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले। सध्याच्या E20 सक्तीच्या धोरणामुळे करोडो वाहनधारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। या गंभीर समस्येची दखल घेऊन वाहनधारकांना शुद्ध इंधनाचा पर्याय मिळावा यासाठी त्वरित पाऊल उचलावे अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले। यावेळी किरण साळुंके, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, इस्तेर कांबळे, राकेश गायकवाड, संजय नल्लवडे, दिग्विजय चिले, दिलीप पाटील, प्रथमेश सूर्यवंशी, स्वप्नील काळे, लखन काजी, रमेश कोळी, नाझीर शेख, जुबेर मुजावर, उमेश वडर, रणजित पाटील आदी उपस्थित होते।